आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची वारी झाल्यानंतर वारकरी कामिका एकादशीला पुन्हा पायी श्री क्षेत्र पुणतांबा येथे चांगदेव महाराजांच्या दर्शनाला जात असतात। या दिवशी साक्षात पांडुरंग चांगदेव महाराजांच्या यात्रेला येत असतात आणि त्यामुळे वारकरी संप्रदायात या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व असल्यानं मोठ्या संख्येने वारकरी पुणतांबा येथील यात्रेला जात भगवंताचं दर्शन घेतात। आज महंत काशिकानंद महाराज यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पुणतांबा येथे पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो। या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत होत चहा पानानी अल्पोपहाराची सेवा अनेक भाविक देत असतात। शिर्डीतील वारकरी संप्रदायाचे श्रद्धाळू आणि विशेष म्हणजे सधन कुटुंब म्हणून ओळखले जाणारे लुटे कुटुंब गेले अनेक वर्षांपासून पायी जाणाऱ्या दिंड्यांची सेवा अतिशय मनोभावे करत असतात। आज चक्क 5वी पिढी सुद्धा अतिशय भक्तिभावानं या दिंडीचं स्वागत करताना दिसून आली व त्यांच्या चहा पान उपवासाचा फराळ आणि मिठाईचा प्रसाद भाविकांना देण्यात आला। 93 वर्षीय जगन्नाथ चंद्रभान लुटे, मुले बाळासाहेब लुटे, दत्तात्रय लुटे, त्यांची मुले सचिन लुटे व सागर लुटे हे सर्वजण सपत्नीक या दिंड्यांचं भक्तिभावानं स्वागत करत मनोभावे त्यांच्या फराळाची चहा पानाची व्यवस्था करताना पाहून या कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं कमी असून साक्षात पांडुरंगाचे आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीशी असल्याची भावना महंत काशिकानंद महाराज यांनी व्यक्त केली आहे। ओम साईराम। आज एकादशी आहे आणि आषाढ वद्य एकादशी ही चांगदेव महाराज यांची यात्रा असते। चांगदेव महाराज ज्यावेळा समाधी घेतली त्यावेळा भगवंतानी चांगदेव महाराजांना सांगितले की बाबा काय मागायचं ते मागून घ्या। त्यावेळेला भगवंताला त्यांनी मागितलं की काय नाही, म्हटले आषाढ वद्य एकादशीला या ठिकाणी तुम्ही या, भक्तांना दर्शन द्या। अशा पद्धतीनं भगवंताने आश्वासन दिलं आणि भगवंत या एकादशीला पुणतांब्याला चांगदेव महाराजांच्या या यात्रेला येत असतात आणि अनेक भक्तांना आशीर्वाद देतात किंवा कृपा करतात। असा एक वारकरी संप्रदायामध्ये प्रवाह आहे आणि म्हणून अनेक आपल्या या भागातल्या या प्रांतातल्या सगळ्या दिंड्या आज पुणतांब्याला चांगदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता जात आहेत। त्यामध्ये आम्ही देखील एक उपक्रम केलेला आहे 17-18 वर्षापासून की शिर्डी ते पुणतांबा अशा प्रकारची दिंडी आम्ही दरवर्षी नेत असतो। यामध्ये यावर्षी सुद्धा साईबाबांच्या कृपेनं, पांडुरंगाच्या आशीर्वादाने, चांगदेव महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही आज या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान केलेलं आहे आणि या दिंडीचं पहिलं प्रस्थानचा जो काही स्वागताचा जो कार्यक्रम आहे, जो काही चहा नाश्ता किंवा ज्या फराळाचा आहे, हे आमचे लुटे परिवार, त्यामध्ये आमचे हरिभक्त परायण जगन्नाथ शेठ लुटे पूर्वीपासूनच परमार्थ करत आहेत आणि त्यांचे चिरंजीव बाळासाहेब व दत्ता शेठ अशा प्रकारचे हे त्यांची परंपरा चालवत आहेत। म्हणून आजच्या आमच्या दिंडीचा पहिला टप्पा अर्थात सकाळचा चहा नाश्ता
जे काही सेवा आहे ही यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे असते. याही वर्षी तो या परिवाराच्या वतीनं हा चहा नाश्ता आहे. आता या ठिकाणी चहा नाश्ता घेऊन वारकरी पुढच्या मार्गाला प्रस्थान करणार आहेत. आता फक्त साईबाबांची आरती होईल आणि नंतर प्रस्थान होईल. साईबाबांच्या कृपेनं या परिवारामध्ये अशाच प्रकारचा आनंद, अशाच प्रकारची सेवा चालत राहो अशी साईचरणी प्रार्थना करतो. श्री साईबाबा पालखी सोहळा समिती शिर्डी 1008 महामंडलेश्वर श्री काशिकानंदजी महाराज यांच्या संकल्पनेतून गेले 18 वर्षापासून पालखी सोहळ्याच्या पायी शिर्डी ते पंढरपूर आणि पंढरपूरहून पुन्हा शिर्डीत आल्यानंतर धाकट्या एकादशीला पुन्हा पुंतंब्याला देवांना भेट द्यावा लागते चांगदेव महाराजांना. या वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार शिर्डी ते पुंतंबा अशी पायी दिंडी ही दरवर्षी जात असते. आम्हीही पंढरीची वारी केल्यानंतर पुन्हा या दिंडीत जावं लागतं असा महाराजांचा आदेश होता आणि त्या आदेशाचं पालन करत आज शिर्डीतील एक दानशूर कुटुंब गेली अनेक वर्षापासून मला इथं आल्यानंतर कळलं की त्यांची 4थी का 5वी पिढी या वारकरी संप्रदायाची सेवा करत असून त्यांनी आज संपूर्ण शिर्डीच्या हे आजोबा तुम्हाला दिसत आहे की ते आज 5व्या पिढीचे आहेत आणि आज त्यांनी या सर्व वारकऱ्यांना बोलावून घेऊन फराळ नाश्ता एक दानशूरत्व काय असतं हे शिर्डीकरांना दाखवून दिलं. आम्हाला वारकऱ्यांना त्यांनी प्रेमाने सगळ्यांना बोलवलं, थांबवलं आणि पाद्यपूजा केली. महाराजांना पण बोलवलं आणि खरोखरच अशी माणसं दुर्मिळ होत चाललीत आणि या सर्व लोटे कुटुंबियाचं मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं वारकऱ्यांच्या वतीनं खरोखर कौतुक करतो, अभिनंदन करतो की अशी माणसं, आभार व्यक्त करतो, अशी माणसं दुर्मिळ आहेत. हे एक दानशूर कुटुंब निश्चितच शिर्डीच्या वैभवात नेहमीच भर टाकत असतं. अगदी नारायणगिरी महाराजांच्या पासनं या कुटुंबाला एक वारकरी संप्रदायाचा वारसा आहे असं इथं मला ऐकायला मिळालं आणि निश्चित वारकरी आणि दानशूर व्यक्तिमत्व यांचा खरोखर घेतलेला मी हा या ठिकाणचा अनुभव आहे. प्रत्येकाने एकदा तरी पायी दिंडीचा अनुभव घ्यावा म्हणजे काय आनंद आहे तो सर्वांना माहित होईल. दिंडी म्हणजे आनंदाची. वारकरी संप्रदाय पहिल्यापासून हा आनंदातच चाललेला असतो आणि आमची आता ही समजा आमची 3री पिढी, आमच्या मुलांची 4थी पिढी अशी ही पिढीची परंपरा आहे. त्या आमच्या परंपरेनुसार आम्ही सर्व दिंड्यांचं स्वागत करतो व एकादशीच्या दिवशी म्हणजे छोट्या एकादशीच्या दिवशी दिंड्या पुलतांब्याला जात्या. त्या पुलतांब्याला फराळाची व्यवस्था करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे गुरुवर्य काशिकानंदजी महाराज यांची ज्ञानेश्वर आश्रम ती पुंतांबा ही दिंडी सतत चालू आहे. या दिंडीचे आजचं हे जगन्नाथ लुटे दादा यांच्या बंगल्यावर छान स्वागत झालेलं आहे. त्यांची ही परंपराच आहे. त्यांची ही 4थी पिढी असल्यामुळे त्यांना त्याच्यात काही विशेष नाही. तेव्हा ही जी पायी दिंडीचा जो आनंद आहे, जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा वर्षभर टिकते, निरोगी आरोग्य लाभते. ओम साईराम. दिंडी सोहळा हा श्री शिर्डी साईबाबांच्या इथून पुंतांब्याला सालाबाद प्रमाणे माझ्या माहीतपणे 18-20 वर्ष झाले, 18-20 वर्ष झालेले. तेव्हापासून अखंड हरिनाम हे चालू असतो. आज पालखी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूर आणि वद्य एकादशीला पुंतांब्याची ही वारी असते. ही वारी नेहमी अशीच चालू राहो. आणि येथे आता जो आपण इथं थांबलोय हे लुट्यांचे म्हणजे लुटेदादांची वस्ती बंगला आहे. इथं नेहमी त्यांचा इथं फराळ असतो आणि इथून मग आता निघाल्यानंतर आम्ही दुपारी 11-11:30ला पुंतांब्याला जातो. तिथे मग चांगदेव महाराजांचं दर्शन घेऊन आणि तिथं मग फराळ वगैरे होऊन तिथं संध्याकाळी हे दिंडी परत येत असते.
प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.